सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे। जिल्ह्यातील सांगोला हे भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली। पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा इथं 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले असून या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झाली नसल्याची माहिती आहे। साधारणपणे 11:22 काही क्षणासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे। शर्यतीमध्ये बुलढाण्याच्या बंब्या खांडेसकरने हन्नूर केसरी हा किताब पटकावला। या स्पर्धेत राज्यभरातून 124 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता। सोलापूरच्या बार्शीतील एका लॉजवर चालणाऱ्या कुंटण खाण्यावर पोलिसांनी छापा टाकला। कारवाईत पोलिसांनी महिलांसह हॉटेलचे चालक मालक ताब्यात घेतले। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला। सोलापुरातील मंद्रुप इथल्या सीतामई तलावाचं काम करताना तलावाचा बांध फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। त्यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलं होतं। पाणी वाया गेल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। सोलापूर शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा द्या अशी मागणी संभाजी आरमार संघटनेनं महापालिका आयुक्तांकडे केली आहे। महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली।